महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अन्यथा 12 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महसूल सेवकांनी तहसीलदार वणी यांना निवेदनाद्वारे दिला। महसूल सेवकांना महसुली वसुलीपासून पिकांचे पंचनामे, दवंडी, रेतीघाट, रात्र ड्युटी, शिपाई संवर्गाची कामे आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तरीही त्यांना शासकीय सेवा सुविधा मिळत नसल्याने अन्याय होत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। निवेदनावेळी तालुका अध्यक्ष प्रफुल्ल लोडे, उपाध्यक्ष संजय कुचनकर, सचिव राकेश संकिलावर यांच्यासह महसूल सेवक उपस्थित होते। कोराडी येथे होत असलेल्या विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीनं एक दिवसीय मान्य बावनकुळे साहेब यांच्या घरावर मोर्चा आणि त्याच्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन असा हा कार्यक्रम असून आज वणी येथील तहसीलदार माननीय तहसीलदार सरांना आज निवेदन संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट नमूद केलेलं आहे की आमची महसूल सेवक संघटना ही नागपूर येथील मोर्चावर आम्ही जाणार असून येणाऱ्या दिनांक 10 तारखेला काळ्या फिती लावून आम्ही आमच्या ऑफिसला काम करणार। नंतर 11 तारखेला तालुका स्तरीवर एक दिवसीय लक्षणीय आंदोलन आणि नंतर 12 तारखेपर्यंत जर माननीय महसूल मंत्री माननीय शासनाने जर आम्हाला आमच्या मागण्या जर मान्य न केल्यास 12 तारखेपासून क्रीडा संकुलन कोराडी येथे बेमुदत काम बंद व साखळी उपक्रमाचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आमच्या वणी तालुक्यातून सर्व महसूल सहभागी होत असून आणि एका नेतृत्वामध्ये विदर्भाच्या आम्ही त्या आंदोलनास कसं यशस्वी करता येईल त्यासाठी आम्ही दिनांक 12 तारखेला त्या कोराडी येथील बेमुदत धरणे आंदोलन आणि मोर्चास्थळी आम्ही तालुक्यातील सर्व महसूल उपस्थित राहून तो आंदोलन यशस्वी करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत।